नमस्कार, मी अनिता केदार्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुगाची सुक्की भाजी। हे मोड आलेले मूग आहेत। हे मी घरीच मोड आणून घेतले आहेत। याचा व्हिडिओ मी टाकलेलाच आहे। कडधान्याला मोड कशी आणावी व कशी खावी याची मी आधी आमटी पण दाखवलेली आहे। आज आपण सुक्की भाजी बनवणार आहोत, जी आपण टिफिनला नेऊ शकतो, मुलांना पण देऊ शकतो। तर हे मी 1 कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत। त्याकरता मी हे 2 कप कांदे घेतले, साधारण 6 मीडियम साईजचे कांदे एकदम बारीक कापून घेतलेले आहेत। कांदा जास्त घेतल्यामुळे भाजीची चव अतिशय सुंदर येते। हे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। हे मी गरम पाणी करून घेणार आहे। अर्धा कप पाणी आहे भाजी शिजण्याकरता, म्हणजे पटकन भाजी शिजते गरम पाणी घेतल्यामुळे। ही आहे माझी धन्याची पावडर 1 टीस्पून, मोहरी अर्धा टीस्पून, जिरा अर्धा टीस्पून, हा माझा काळा मसाला आहे अर्धा टीस्पून। हे मी आलं लसूण पेस्ट घेतले अर्धा टीस्पून, आणि हे हिरवी मिरची लसूण कढीपत्ता याचा ठेचा घेतला आहे 1 टीस्पून घेतला आहे। ही मी हळद घेतली आहे 1 टीस्पून, 1 चिमूट हिंग घेतला आहे, आणि अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे। ही कढीपत्त्याची 10-12 पानं आहेत, आणि हे चवीप्रमाणे मीठ साधारण 1 छोटा चमचा, टीस्पूनला थोडंसं कमी मीठ घेतलेलं आहे। एवढ्या मुगाला एवढं मीठ बस होतं। आता आपण कांदा परतायला घालूया। इथे मी कढई तापत ठेवले, त्यात तेल घालून घ्यायचं आपल्याला। तेल थोडं जास्त लागतं या भाजीला। आणि मी हे तळलेलं तेल घेतलेलं आहे, भजी बनवलेलं। त्यात तुम्हाला वाटेल रंग पिवळा का। तेल तापलं, आपण यात मोहरी घालणार आहोत। मोहरी छान फुलू द्यायची। बघा मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आहे। गॅस मी कमी केला। आता जिरा घालते। जिराही छान फुलू द्यायचं आहे। आता आपण यात कांदा घालूया। कांदा घातल्यावर कढीपत्त्याची पानं पण इकडे असं कांद्यात घातल्यामुळे कढीपत्ता त्याचा वास छान कांद्यातच राहतो, उडून जात नाही। गॅस मी बारीक केलेला आता मध्यम करते, आणि मध्यम गॅसवर आपल्याला हा कांदा 4 ते 5 मिनटं छान गुलाबी होईपर्यंत किंवा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता यात मी काय करणार आहे, कांदा लवकर लाल होण्यासाठी मीठ घालणार आहे। आपलं भाजीचं मीठ यात घालून घेणार आहे। कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला। असा 2-2 मिनिटांनी असा हलवायचा आहे, म्हणजे सगळीकडे सारखा कांदा परतला जाईल। हे बघा, बरोबर 5 मिनिटं आपला कांदा छान परतून झालेला आहे। बघा सगळीकडे कसा सारखा झालेला आहे। आता यात आपण मसाले घालून घेऊया। हे आधी आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची लसूण ठेचा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मस्त आलं लसणाचा सुगंध सुटलाय। आता यात आपण सुके मसाले घालून घेऊया। धन्याची पावडर, हळद, हिंग, जिरा पावडर, आणि माझा काळा मसाला। अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे। हे छान परतून झाले। आता आपण यात मूग घालूया। आणि हे गरम करून घेतलेलं पाणी
छान मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त भाजीचा वास येतो एकदम छान। आता हे आपण बारीक गॅसवर एकदम छान शिजवून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटं लागणार आहे शिजायला। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। भाजीला उकळी आल्यावर गॅस कधीही बारीक करायचा असतो। हे बघा छान उकळी आलेली, गॅस मी कमी करते आणि झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनिटं वाट बघूया। हे बघा 6 मिनिटं झालेली आहेत। आपण भाजी बघूया। मी ती 3 ते 4 वेळा अशी मिक्स केली आहे मधून मधून, म्हणजे सगळी सारखी शिजायला। आता आपण बघूया मूग आपले शिजलेत का। हे बघा अतिशय छान आपले मूग हे बघा मस्त शिजलेले आहेत। तर यावर आपण कोथिंबीर घालूया मस्त। हे बघा इथे मस्त आपली सुके मुगाची भाजी झालेली आहे। तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली अनिता केदार्स रेसिपीच्या बाजूला एक आयकॉन असतं, त्यावर क्लिक करा। ते केल्यावर एक बेलचं चिन्ह येतं, त्यावर क्लिक करा। म्हणजे मी जे हे यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघू शकाल। तुम्ही ही भाजी नक्की बनवा। कशी वाटली ते मला कमेंट बॉक्सला जरूर कळवा। हे अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।